नमस्कार, मी डॉक्टर सचिन जोशी, श्वास क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर. आज आपण अन्ननलिकेचा एक आजार आहे ज्याला बॅरेट्स इसोफेगस म्हणतात. ह्या आजाराविषयी आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. बॅरेट्स इसोफेगस म्हणजे नेमकी काय आहे? ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये जे आहे अन्ननलिकेमधला जो आस्तरातील ज्या पेशी आहेत त्या जखमी होतात. बरं, ह्या पेशी जखमी का होतात? तर सगळ्यात महत्वाचं याचं कारण आहे GERD. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसिफिजियल रिफ्लक्स डिसीज. आता गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणजे काय नेमकी? तर गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणजे आपण यामध्ये जे आहे आपल्या जे शरीरामध्ये आपल्या अन्ननलिकेमध्ये जे आम्ल तयार होतं आपलं अन्न गेल्यानंतर, ते आम्ल जे आहे ते अन्ननलिकेमध्ये परत येते आणि परत आल्यानंतर त्या आस्तरातील ज्या पेशी आहेत त्यामध्ये बदल होतो आणि यामुळे जे पेशंटला आहे हा बॅरेट्स इसोफेगस नावाचा आजार तयार होतो. आता ज्यावेळेस बॅरेट्स इसोफेगस ज्या रुग्णांना असतो त्यांच्यामध्ये अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका हा खूप जास्त प्रमाणात असतो. आता आपण जर का हे बॅरेट्स इसोफेगस याचं निदान जर का झालेलं असेल तर आपण आता हे बघूया की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की मी तुम्हाला काय करू नये या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर आपण काय करू नये म्हणजे आपण सगळ्यात महत्वाचं आहे की जास्त फॅट्स आणि मसालेदार असलेले किंवा तळलेले खाद्यपदार्थ हे टाळणं गरजेचं आहे. असे काही पदार्थ आहेत जसं की कॉफी आहे, चॉकलेट आहे, पेपरमिंट आहे, सिट्रस ज्यूस आहे, सोडा आहे, यासारखे पदार्थ आपण टाळलेले बरे. कारण काय होतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं की खूप साऱ्या स्टॉल्सवर हे इझिली अवेलेबल असतं आणि आपण हे जे आहे त्याचा मोह जो आहे तो आपल्याला खूप जास्त होतो. तर हा मोह टाळला गेला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या काही सवयी सुद्धा आपण हे केल्या पाहिजे, जसं की धूम्रपान आहे, मद्यपान आहे, हे सुद्धा आपण टाळायला पाहिजेच. कारण यामुळे तुम्ही जरी विचार केला की आपण सोशल ड्रिंकिंग करतो, आपण आठवड्यातून मी एकदाच घेतो, मी आठवड्यातून 2 तास घेतो, हे सगळे कारण आहेत. पण ज्यांना बॅरेट्स इसोफेगस आहे त्यांच्यामध्ये ही लक्षणं, ह्या ज्या आपल्या सवयी आहेत ह्या वाढू शकतात. त्यामुळं मद्यपान आणि धूम्रपान हे करणं टाळायला पाहिजे. त्यानंतर खाण्यामध्ये जसं ऍसिडिक सॉस असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपण टाळल्या पाहिजे. ऍसिडिक सॉस म्हणजे कुठले कुठले सॉस असतात, जसं की टमॅटर सॉस आहे, मस्टर्ड सॉस आहे, व्हिनेगार आहे, हे टाळलं पाहिजे. कारण सॉस जे आहे आपल्या पोटामध्ये आम्लाचं प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणात वाढवतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लोक नियमित व्यायाम करतात आणि त्यांना असं वाटतं की आपण जे आहे की दुग्धजन्य पदार्थ घेतले पाहिजे, कारण जिम मध्ये तसंच आपल्याला इन्स्ट्रक्ट केलं जातं की पनीर आहे, दूध आहे, लो फॅट दूध आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सुद्धा पदार्थ ज्यांना हे GERD किंवा बॅरेट्स इसोफेगसचं निदान झालेलं आहे त्यांनी हे टाळलं पाहिजे. कारण दूध, पनीर आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहे हे तुमच्या आम्लाचं प्रमाण वाढवू शकतात. त्यामुळं त्याचा वापर तुम्ही टाळला पाहिजे. तर मी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये परत एकदा सांगतो की काय टाळायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं जास्त फॅट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. त्यानंतर चहा, कॉफी, पेपरमिंट, सिट्रस ज्यूस, सोडा, हे सुद्धा पदार्थ टाळले पाहिजे. मद्यपान आणि धूम्रपान हे करणं टाळा. त्याच्यानंतर ऍसिडिक सॉस असलेले जसं की टमाटर सॉस आहे, मस्टर्ड सॉस आहे, व्हिनेगार, हे आपण टाळलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं की दुग्धजन्य पदार्थ, दूध, पनीर, हे सुद्धा आपण निश्चित टाळलं पाहिजे. कारण हे सगळे जितके मी वरची यादी दिली हे आपल्या शरीरातील आम्ल वाढवतात आणि त्यामुळे आपल्याला जे आहे ह्या बॅरेट्स इसोफेगसचा त्रास उद्भवू शकतो. आता आपण नेमकी काय करायला पाहिजे? आता आपण बघितलं की काय करू नये. तर सगळ्यात महत्वाचं आपण जे आहे कुठलं अन्न घ्यायला पाहिजे? तर आपण जे आहे फायबरयुक्त, कमी फॅट असलेले पदार्थ खायला पाहिजे. कुठले असतात कमी फॅट आणि फायबरयुक्त पदार्थ? तर जसं काय की फळे आहे, भाज्या आहेत, त्यानंतर औषधी वनस्पती आहे, ओट्स आहेत, डाळी आहेत, ब्राऊन राईस आहे, मसूर आहे, गव्हाची चपाती आहे. यासारखे जर का आपण खाद्यपदार्थ सेवन केलं तर यामुळे आम्लाचं प्रमाण हे आपल्या शरीरामध्ये कमी होऊ शकतं. त्यानंतर आपला जो आहार आहे त्याच्या वेळा सुद्धा आपण निश्चित केल्या पाहिजे. तो किती घ्यायला पाहिजे याचं पण एक गणित आहे. आपण जे आहे स्मॉल मील्स घेतल्या पाहिजे. म्हणजे अन्न जे आहे कमी प्रमाणात घ्यायचं. थोड्या वेळाने म्हणजे खूप वेळा तुम्ही घेऊ शकता ते अन्न. म्हणजे एका स्पेसिफिक इंटरव्हलला तुम्ही खूप वेळा ते अन्न घ्यायचं. एकदा सगळं खायचं नाही. सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण काय करतो की मी सकाळी एकदा जेवतो आणि रात्री एकदा जेवतो, असं नाहीये. तुम्ही जर का एकदाच खूप जास्त जेवत असाल
तर हे सुद्धा जे आहे तुमचं पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं. कारण की एकदाच तुम्ही जेवलं तर पचनक्रियेवर खूप जास्त असा ताण येतो आणि ताण आल्यामुळे जे आहे ते तुमचं जे आहे बॅरेट इझोफेगसचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला फ्रिक्वेंट मील्स घ्यायचे आहेत. स्मॉल मील्स, फ्रिक्वेंट मील्स ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. हा एक आपण रूल्स हा खाताना लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर जे आहे आपण जेवण केल्यानंतर जे आहे काही लोकांना लगेच झोपायची सवय असते. तर कृपया ज्यांना हा जीआरडीचा त्रास आहे त्या लोकांनी 3 तास तरी किमान झोपायला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण अन्न केल्यानंतर ते पचायला जे आहे गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम जो असतो तो आपला टू टू अँड टू टू 2 तास आणि 2.5 तासापर्यंत तो असतो काही लोकांमध्ये. त्यामुळे 3 तास तरी आपण जे आहे ते झोपलं नाही पाहिजे आणि आपण सरळ बसून राहायला पाहिजे किंवा आपण शतपावली करायला पाहिजे. त्यामुळे तुमचा रिफ्लक्स जो आहे तो होण्याचा धोका खरंच कमी होतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण झोपतो ती जी पोझिशन आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे. आपल्या जे बेडचा जो उसा असतो ना तो 30 डिग्री तरी एलिव्हेटेड पाहिजे. ज्यामुळे काय होतं की आपण झोपल्यानंतर जे ऍसिड आहे ते रिफ्लक्स होत नाही. त्यामुळं ती एक पोझिशन महत्वाची असते. त्यानंतर चौथा पॉईंट जो आहे तो मला माझा सगळ्यात महत्वाचा असं वाटतो की तुमची जी जीवनशैली आहे ती सुद्धा त्याला कारणीभूत ठरते. एक तर तुम्ही जे आहे तुमच्या जीवनशैलीमध्ये एक्झरसाइज हा एक तुमचा अविभाज्य घटक ठेवा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एक्झरसाइज करताना जे आपलं वजन आहे ते सुद्धा आपलं कंट्रोलमध्ये पाहिजे. कारण अतिरिक्त वजन आणि तुमची बिघडलेली जीवनशैली म्हणजे याच्यामध्ये एक्झरसाइज नाही अशी जीवनशैली जी आहे ती रिफ्लक्स वाढवू शकते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुम्ही तुमची जीवनशैली आणि तुमचं जे अतिरिक्त वजन आहे ते मात्र कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वपूर्ण पॉईंट तुम्ही धूम्रपान सोडायला हवं. धूम्रपानमुळे काय होतं की अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचे जे चान्सेस आहे ते खूप जास्त वाढून जातात. कारण काय होतं की धूम्रपानामुळे आपल्या शरीरामध्ये सलाइवा निर्माण होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं आणि त्यामुळे पोटातील आम्ल जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होती आणि त्यामुळे जे आहे कर्करोगाचा धोका हा सगळ्यात जास्त तुम्हाला उद्भवू शकतो. म्हणून आम्ही तुम्हाला कळकळीने विनंती करतो की आपण जे आहे हे धूम्रपान जे आहे हे सोडायलाच हवं. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की आपण जे आहे हे सगळ्या गोष्टी फॉलो करताना जसं जेवणाच्या मी तुम्हाला सांगितलं, परत व्यायामाबद्दल सांगितलं, तुम्ही धूम्रपान सोडायला पाहिजे, तुम्ही जेवण किती किती इंटरव्हलला करायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला जे डिस्कस केलं की आपण जे आहे आपली जी जीवनशैली आहे आणि आपलं जे वजन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आपण जे आहे आपली झोप सुद्धा जी आहे ते एक महत्वाचा घटक असते. आपण ज्यावेळेस झोपतो तर आपल्या शरीराला 7 ते 8 तास झोप ही महत्वाची असते. कारण यामध्ये 7 ते 8 तास झोपेमुळे आपल्या शरीरामध्ये जे आहे पित्त बनण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं. आपलं जे शरीर आहे ते खूप जास्त स्ट्रेसमध्ये येत नाही आणि त्यामुळे जे आहे आपल्या शरीराला एक आराम भेटतो आणि हे रिफ्लक्सचं जे किंवा ऍसिड आम्ल बनण्याचं जे प्रमाण आहे आपल्या शरीरामध्ये कमी होतं. तर मला असं वाटतं की बॅरेट्स इसोफिगस ही जी एक हा जो एक आजार आहे हा आजार जर का तुम्हाला वाढू द्यायचा नसेल त्याचं कर्करोगामध्ये रूपांतर होऊ द्यायचं नसेल तर मला असं वाटतं की याला सर्वांगीण उपाय आपण करायला पाहिजे. म्हणजे मी जसं काय करू नये आणि काय करावं हे ज्या पद्धतीने सांगितलंय तर नुसतंच आपली पदार्थाची शैली जी आहे म्हणजे खाण्याची शैली ही न बदलता आपण जे आहे पूर्ण आपल्या मानसिक आणि शारीरिक गोष्टींमध्ये आपण बदल करायला पाहिजे. मानसिक हे जे आहे की मानसिक म्हणजे आपल्या ह्या डोक्यावर जे पगडा आहे आपल्या सवयींचा तो आपण काढला पाहिजे आणि शारीरिक म्हणजे आपण जे आहे ते व्यायाम जो आहे हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा अंगीकृत केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे बॅरेट्स इझोफेगस आणि त्यापासून होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते आपण निश्चित कमी करू शकतो. तर मला असं वाटतं की याच्यावर सुद्धा आणि आज सगळ्यात शेवटचा महत्वाचा पॉईंट म्हणजे एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगेल की ह्या आजारावर जे तुम्ही डॉक्टरांकडे जे कन्सल्टेशन केलेलं आहे तर त्यांची जी औषधे आहे ती सुद्धा तुम्ही नियमितपणे घेतली पाहिजे. तुम्ही स्वतःच्या मनाने ती औषधं बंद नाही केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की जसं काही आपण दुसऱ्या
आजारासाठी काही औषधं जर का घेत असेल आणि त्या आजारांमुळे जसं वेदनाशामक औषधी असतात, त्या वेदनाशामक औषधीमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढू शकतं. तर काय औषधं घ्यायला पाहिजे आणि काय नाही घ्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या यांनी करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की बॅरेट्स इसोफेगस बद्दल जी मी आपल्याला संपूर्ण आता माहिती दिली, तर ही मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांनी अंगीकृत करायला पाहिजे आणि ह्या आजारापासून तुम्हाला मुक्तता आणि पुढचे जे कॉम्प्लिकेशन हे टळू शकतात. धन्यवाद.